नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज मार्केट तेजीत असेल सुरुवातीला तरी, कारण गिफ्ट निफ्टी साधारणपणे 60 पॉईंट तेजीत आहे. म्हणजे त्याच्या तिप्पट सेन्सेक्स तेजीत राहतो साधारण. म्हणजे 200 पॉईंटच्या आसपास तेजीत उघडेल आणि नंतर काय चालेल ते मार्केटची लहर. पण त्याला फंडामेंटलची आज जोड आहे. अमेरिकेमध्ये मार्केट तेजीत होतं. त्यांचे महागाईचे आकडे जे आले ते बेटर दॅन एक्सपेक्टेड किंवा अपेक्षेपेक्षा चांगले आले असं आपण म्हणू शकतो. महागाई त्यांची 2.7% आली. महिन्याच्या दृष्टीने म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर बघायचं झालं तर 0.2% महागाई वाढली. पण इंटरेस्ट रेट ठरवण्याच्या दृष्टीने कोअर CPI किंवा कोअर महागाई जी पाहिली जाते ती मंथ ऑन मंथ लेवलवर 0.3% वाढली, तर इयर ऑन इयर पातळीवर 3.9% झाले. अमेरिकन मार्केट तेजीतच होतं. आता आपल्या इकडची महागाईचे आकडे बघायचे झाले तर आपली कोअर महागाई, कोअर इन्फ्लेशन 4.4 वरून 4.1% आणि सलग 9 वेळेला 1.55 एवढी महागाई आली. CPI 1.55. त्यामुळे महागाईच्या दृष्टिकोनातून कोणतीच अडचण नाही. त्यामुळे सुरुवातीला तरी मार्केट तेजीत राहील. भरपूर रिझल्ट येत आहे. जवळजवळ एका दिवसात मीच 70 ते 75 कंपन्यांचे रिझल्ट सांगते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 3,398 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,507 कोटीची. रिझल्ट पाहूया. ज्युपिटर वॅगनचा रिझल्ट कमजोर आहे. नजाराचा रिझल्ट चांगला आहे, फक्त मार्जिन थोडं कमी झालं. जिंदाल स्टील ही यांचा रिझल्ट चांगला आहे, म्हणजे JSPL यांचा रिझल्ट चांगला आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. RCFचं रेव्हेन्यू कमी झालं आहे, प्रॉफिट मार्जिन वाढले. PI इंडस्ट्रीचा रिझल्ट कमजोर आहे. त्याविरुद्ध नायकाचा रिझल्ट आणि सुझलॉनचा रिझल्ट चांगला आहे. कोचिन शिपयार्डचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, पण मार्जिन कमी झालं आहे. कर्नाटक बँकेचा रिझल्ट खराब आहे, प्रॉफिट कमी झालं आहे, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं आहे आणि ॲसेट क्वालिटी खराब झाली आहे. दोन्हीही ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही वाढले. ONGCचं प्रॉफिट मार्जिन वाढलं आहे, पण रेव्हेन्यू कमी झालं आहे. वोडाफोन ही आदित्य बिर्ला रिन्युएबल्सच्या SPVमध्ये 26% हिस्सेदारी खरेदी करणार आहे आणि पॉवर परचेस ॲग्रीमेंटसुद्धा त्यांनी केलं आहे. पॉलीप्लेक्स ही फायद्यातून तोट्यात गेली आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, यांना EBITDA लॉस आहे. रेलिगेअर फायदा कमी झाला आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे. NMDC स्टील यांचा रिझल्ट छान आहे. कदाचित हा शेअर आज तेजीत राहू शकतो.
तोट्यातून फायद्यात आली आहे. रेव्हेन्यू पण वाढला आहे आणि मार्जिन 12.1%. लॉईड मेटलचा रिझल्ट सुंदर आला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या. NHPC मार्जिन कमी झालं आहे. लँडमार्क कारचं सुद्धा मार्जिन कमी झालं आहे. GSPL गुजरात स्टेट पेट्रोनेट यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे पण मार्जिन कमी झालं आहे. सेनको गोल्डचा रिझल्ट सुंदर आला आहे. अपोलो हॉस्पिटलच्याही तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत, रिझल्ट चांगला आहे. NMDC यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे, मार्जिन वाढलं आहे. ऑइल इंडिया प्रॉफिट वाढलं आहे पण रेव्हेन्यू आणि मार्जिन कमी. LG इक्विपमेंट यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी. अल कार्गो कमजोर रिझल्ट आहे, फायद्यातून तोट्यात गेली आहे. रूपाचा रिझल्टही कमजोर आहे. टेक्नो इलेक्ट्रिकचा मात्र रिझल्ट छान आहे. EMS प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. उषा मार्टिनचाही रेव्हेन्यू वाढला आहे पण प्रॉफिट आणि मार्जिन कमी. होंडा इंडिया पॉवर यांचा रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाला आहे. गोल्डियम इंटरनॅशनल QIP करणार आहे. 346.99 एवढी फ्लोर प्राईस त्यांनी ठेवली आहे. तर सिरमानी 699च्या रेटनी QIP केला आहे. पॉलीप्लेक्स ही फायद्यातून तोट्यात गेली आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. वाडीलालचा रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी. NSDLचा रेव्हेन्यू कमी झाला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं आहे. इंडियन ह्यूम पाईप कमजोर रिझल्ट आहे. आवास प्रॉफिट वाढलं आहे, NII वाढलं आहे. आशियाना हाऊसिंग तोट्यातून फायद्यात आली आहे, रिझल्ट चांगला आहे, मार्जिन 4%, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. BDL प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे पण EBITDA लॉस आहे. फिनोलेक्स केमिकल कमजोर रिझल्ट आहे. आर्चिड फार्मा प्रॉफिट वाढलं आहे पण रेव्हेन्यू मार्जिन कमी. आणि होंडा इंडिया पॉवर प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. इंडियन ह्यूम पाईप रिझल्ट कमजोर आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं आहे पण मार्जिन कमी झालं आहे. आणि ज्योती लॅब यांचं प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे पण रेव्हेन्यू वाढलेला आहे. काही ज्या न्यूज आहेत की ज्या शेअर प्राईसवर परिणाम करू शकतात त्या न्यूज पाहूया. BEML यांना इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून LHB कोचसाठी 1,888 कोटीची ऑर्डर मिळाली. ONGCने ऑइल इंडियाबरोबर 3 ब्लॉकसाठी करार केला. कोहान्स लाईफ $10 मिलियन अमेरिकेच्या आर्ममध्ये गुंतवणार आहेत. RVNLचा शेअर होल्डिंग पॅटर्न बदलला आहे. म्हणजे काय काय बदल झाला आहे तर मेट्रो वॅगन मॅश 70%वरून 35% झाला. लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचा स्टेक 5%वरून 40% झाला आणि RVNLचा मात्र 25% कायम राहिला. PN गाडगीळ शरणपूर नाशिक इथं नवीन स्टोर उघडलं.
सेंट्रल बँकेला रिझर्व्ह बँकेने गिफ्ट सिटीमध्ये IFSC बँकिंग युनिट उघडायला परवानगी दिली. TVS श्रीचक्र ट्रेडमार्क लायसेन्स पॅक्ट केला. सुपर ग्रिप ब्रँडसाठी आता ते 2% त्यांना रॉयल्टी द्यावी लागेल. शॅलेट 18,848 स्क्वेअर मीटर जमीन त्यांनी उत्तराखंडमध्ये 60 कोटीला घेतली. पेटीएमच्या आर्मला ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून RBIने संमती दिली. युनायटेड ब्रुवरी ॲम्स्टेल ग्रँडे ह्या ब्रँड त्यांनी गोव्याला लॉन्च केला. सेनोरस फार्मा तेवा फार्मा USA कडून ते 2 प्रॉडक्ट घेणार आहेत. आणि थर्मॅक्स हायड्रोजन प्रो ASA बरोबर अल्कलाईन वॉटर इलेक्ट्रोलायझिंग इंडिजिनाइज करायचं, म्हणजे भारतीयांना जसं आवडेल तसं तयार करायचं, यासाठी त्यांनी थर्मॅक्सनी करार केला आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले मंदीत राहतील याची एक लिस्ट बनवा आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला त्याचे टेक्निकल्स योग्य वाटले आणि मार्केट योग्य वाटलं तरच ट्रेड करा, वॉचलिस्टमध्ये ठेवा. आधी तेजीमधले शेअर बघूया. सिप्ला, एम्फोसिस म्हणजे EMPHA SIS, सेनको गोल्ड, गॅब्रियल, नजारा, HCL टेक, विप्रो, BDL, अपोलो हॉस्पिटल, MCX, JSPL, थर्मॅक्स, सुझलॉन, वाटेकवाबा, पातंजली, नायका, ट्रान्स रेल लाइटिंग, बेल राईज, HAL आणि ONGC. ट्रान्स रेल लाइटिंग एवढ्यासाठी दिला आहे कारण त्यांना 701 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. NMDC स्टील रिझल्ट चांगला आहे. ग्रॅन्युअल्स, पेटीएम, SJVN, NHPC, टिटाघर वॅगन, ज्योती लॅब आणि पेट्रोनेट LNG. तर मंदीमध्ये PI इंडस्ट्री, कर्नाटक बँक, हिंदाल्को, ज्युपिटर वॅगन, BDL आणि ऑइल इंडिया. पण अजूनही व्हॉल्यूम कमीच ठेवा, काळजीपूर्वक ट्रेड करा, कारण मार्केट नाजूक स्थितीत आहे. पटकन 300-400 पॉईंट मंदीत जात आहे, त्यामुळे स्टॉप लॉसेस हिट होत आहेत. तर जर प्रमाण कमी ठेवलं तर तुमचा फायदा अधिक होईल किंवा नुकसान कमी होईल. त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करा. बघूया 9:15 वाजता पुन्हा आपल्याला युद्धाला तयार व्हावं लागेल. रोजच्याप्रमाणे तर काय काय होतं आहे हे आपण बघूया. नमस्ते.